चला, आपल्या टी-ई-टीच्या परीक्षेमध्ये ना, हे दोन मेनली दोघं जण हे चारही महत्वाचे आहेत. या बुद्धिमत्तेच्या उपपत्ती नेहमी विचारल्या जातात आणि या लक्षात कशा ठेवायच्या, मेनली या 2 ज्या वारंवार विचारल्या जातात, याची सुंदर ट्रिक आणि सुंदर लॉजिक मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याच्या अगोदर संकल्पना समजून घेणंही खूप महत्वाचं आहे. ओके, सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर निलेश. आपल्या सगळ्यांचं आपल्या या टी-ई-टी प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, बुद्धिमत्तेचे प्रकार किंवा बुद्धिमत्तेची उपपत्ती जे आपण मॉडेल म्हणतो, यात पहिलं येतं ते म्हणजे आपल्या स्पियरमन यांचं द्विघटक टू फॅक्टर थिअरी त्यांनी मांडली होती. द्विघटक उपपत्ती त्यांनी मांडली. त्यांचं असं म्हणणं होतं, की बुद्धिमत्तेचे 2 फॅक्टर्स आहेत, घटक आहेत. एक घटक जो सगळ्यामध्ये असणार आहे, जसं की ॲनालिटिकल, तर्कक्षमता या गोष्टी झाल्या, की या सगळ्यांमध्ये असणार आहे, विश्लेषण सगळ्यामध्ये असणार आहे. हे कॉमन आहे. म्हणून त्याला त्यांनी म्हटलं सामान्य. त्या घटकाला नाव काय दिलं? पहिलं घटक सामान्य. आणि दुसरा घटक जो असतो, हा बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांमध्ये दिसत नाही. जो स्पेशल आहे. जर एखादं गणित चांगलं येतंय, तर त्याच्याकडे तो असणारा स्पेशल फॅक्टर आहे, विशिष्ट घटक आहे. म्हणजे हा झाला दुसरा घटक. म्हणजे 2 घटकांची स्पियरमन थिअरी. राहील लक्षात? शॉर्टकट पण आहे आपल्याला, पण पहिल्यांदा थिअरी समजून घ्या. ओके. त्यानंतर येतो गार्डनर यांची बहुबुद्धिमत्ता उपपत्ती. गार्डनर आणि सोबत आपले थॉर्नडाईक सुद्धा हे यांच्यासोबत सहमत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं, की आपली बुद्धी, आपली मज्जासंस्था हे कॉम्प्लेक्स आणि गुंतागुंतीची आहे. यात खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत. फक्त 2 फॅक्टर नाही, खूप साऱ्या गोष्टी. म्हणजे आपला बुद्धिमत्ता जी ना, ही बहुआयामी आहे. बहुबुद्धिमत्ता फॅक्टर म्हटले त्यांनी. तर याला काय म्हटलं यांनी? बहुबुद्धिमत्ता, की बुद्धिमत्तेचे प्रकार खूप आहेत. कोणी सांगितलं? गार्डनर यांनी. मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी, बहुबुद्धिमत्ता उपपत्ती. त्यानंतर येतात आपले स्टर्नबर्ग. कोण? स्टर्नबर्ग. स्टर्नबर्ग यांनी सांगितलं, की ओके, 3 प्रकार आहेत. कोणकोणते? एक, ज्यामध्ये विश्लेषण केलं जातं, एनालिसिस केलं जातं. ओके. ती अशी कोणती? विश्लेषणात्मक. पहिली. कोणती? विश्लेषणात्मक. दुसरी असणार आहे, की ज्यामध्ये काहीतरी प्रॉडक्टिव्ह निघणार आहे, असे विचार करण्याची क्षमता, की ज्यामधून काहीतरी नाविन्य निर्मिती होणार आहे, अशी सर्जनशील. आणि तिसरी, की ज्यामध्ये प्रॅक्टिकली विचार केला जाणार आहे, अप्लाइड केलं जाणार आहे, असं कोणतं उपयोजन. अशा 3 प्रकार सांगणारी त्रिकुटी उपपत्ती म्हणजेच स्टर्नबर्गची ट्रायकिक थिअरी. म्हणजेच त्रिकूट उपपत्ती स्टर्नबर्ग यांची. आणि सगळ्यात महत्वाची जी आयोग वारंवार विचारतं, ती म्हणजे थॉर्नडाईक. थॉर्नडाईक यांनी सुद्धा जी टू फॅक्टर थिअरी होती, द्विघटक स्पियरमॅनची थिअरी होती, याला अपोज केला आणि म्हटलं की 2 घटक नाही, याला खूप सारे घटक जबाबदार आहेत त्यांनी सांगितलं. त्यात सामाजिक आलं, वास्तविक आलं, अमूर्त आलं, बरं मानसिक आलं. बऱ्याच गोष्टी याला जबाबदार असणार आहे, असं थॉर्नडाईक यांनी सांगितलं. म्हणून मल्टिपल फॅक्टर थिअरी म्हणजे बहुघटक उपपत्ती त्यांनी मांडली होती. इथं फरक समजून घ्या गार्डनर आणि थॉर्नडाईकमध्ये. हे बहुघटक आहेत. हे बहुबुद्धिमत्ता आहे. इथं बुद्धिमत्तेचेच प्रकार जास्त सांगितले गेले. इथं फॅक्टर सांगितले गेले, की बुद्धिमत्ता कशा-कशावर डिपेंड आहे. कळतंय? पण या दोघांचा सुद्धा स्पियरमन यांना अपोज होता, जो पण एक प्रश्न पडलाय. मग हे लक्षात कसं ठेवायचं? अतिशय सिंपल सांगतो. लक्षात असं ठेवायचंय, की सगळ्यात पहिल्यांदा इथं कोण आहे रे? स्पियरमन. कोण आहे? म्हणजे आपल्याकडे कोण आहे? स्पियरमन. स्पियरमन. यात स्पियर म्हणजे काय रे? भाला. बरोबर. आता कोणताही भाला असतो त्याला 2 टोकं असतात. 2 टोकाचा भाला. आता आहे 2 टोकं. 2 टोकाचा भाला म्हणजे स्पियरमॅनचीच टू फॅक्टर. म्हणजेच कोण? द्विघटक उपपत्ती. किती सोपं आहे. आणि दुसरं आपला येतो थॉर्नडाईक. कोण आले? थॉर्नडाईक. याच्या शब्दातच आहे थॉर्न. थॉर्न म्हणजे काय रे? थॉर्न म्हणजे काटे. आणि काटे कसे असतात? खूप असतात. म्हणून
फॅक्टर बहुघटक थेअरी कोणी मांडली? थॉर्नडाईकने. असं अजून कोण आले रे? गार्डनर. कोण आले? गार्डनर. गार्डनर म्हणजे काय रे? माळी. आणि माळ्याच्या इथं बहुप्रकारचे किंवा अनेक प्रकारचे फुलं असतात, म्हणजेच बुद्धिमत्ता. बहुप्रकारची बुद्धिमत्ता, बहुबुद्धिमत्ता थेअरी गार्डनरची. मग उरला सुरला कोण? स्टर्नबर्ग. स्टर्नबर्गला काय एवढं आहे? स्टर्नबर्ग आणि यालाच भूगोलामधला ट्रायबर्ग असंही लक्षात ठेवू शकता. ट्राय म्हणजे 3, पण हे लक्षात ठेवायची गरज नाही जर हे 3 जण माहीत असतील तर. काय कठीण आहे? स्पियर मन, भाला 2 टोकं, 2 फॅक्टर थेअरी. थॉर्नडाईक, थॉर्न म्हणजे काटे, काटे खूप सारे काटे, खूप घटक. आणि गार्डनर म्हणजेच काय? माळी, ज्याच्याकडे खूप प्रकारची फुलं आहेत, म्हणजे खूप प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. राहिलं लक्षात आता? काही प्रॉब्लेम? अशाच व्हिडिओसाठी आपल्याला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही अडचण असेल तर माझा नंबर खाली दिलाच आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. 829. चालेल, भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत हॅपी रीडिंग.